अजून कसे काय नाही आले इंद्रजित सर? आता ते नाही आले तरी जे ठरले ते तर करावंच लागेल. दादासाहेबांना उघडं पाडायचं म्हणजे पाडायचंच. तुम्ही मी घाबरले ना किती, आणि केव्हापासून वाट बघते मी तुमची. काय करत होतात? बरं, पण बरं झालं तुम्ही. अरे तू माझी वाट बघत होतीस आणि मी येणार नाही असं होईल का? बाय द वे ते दादा आलेले का वरती? काही इन्फॉर्मेशन मिळाली तुला? नाही ना, अजून आलेच नाही ते टेरेसवर. ओके बरं एक मिनिट. काय झालं? काय शोधताय? एकच मिनिट. अजून कसं नाही पोचला हा? बघितलं मालती, इंद्रा पोचला. आवाज आला म्हणजे इंद्रा व्यवस्थित पोचलाय. आधी आपल्याला वाटलं होतं की हा मुलगा परदेशी शिकलाय, पण त्याच्यामध्ये गावाकडचा रांगडेपणा उतरलाय. राणीसोबत राहून प्रत्येक परिस्थितीवरती मात करायला शिकलाय तो. जे ठरवतो ते करून दाखवतो. ही आपली पोरं एकमेकांना ओळखायला लागली आहेत, एकमेकांसाठी झगडायला लागली आहेत, लढायला लागली आहेत. त्यांच्याकडे बघून खरंच खूप छान वाटतं. मालती, काय करताय तुम्ही? मगाचपासून मी राणी आणि इंद्राचं कौतुक करतोय, तुम्ही कधी लिहित बसलाय? तुम्ही त्या पोरीचं कितीही कौतुक केलं तरी त्या कर्मदरिद्री पोरीची प्रतिमा माझ्या मनात कायम तशीच राहणार आहे. अहो पण तुम्ही लिहिताय काय? मालती, हे सगळं तेच आहे जे खरं तर मी खूप आधीच करायला हवं होतं. पण मी फक्त सगळं लिहून ठेवते. पण तिने केलेल्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेणारे मी. तिच्यामुळे माझा जो काही अपमान झाला, जे काही मला सहन करावं लागलं, जे काही दिवस बघावे लागलेत ना, त्या सगळ्याची मी आता नोंद करून ठेवली. पण पुढे जाऊन त्या हुकमाच्या राणीला या सगळ्याची शिक्षा भोगावी लागणार आहे. सराव, हे काय केलं तुम्ही? अरे ते मी पाईपवरून चढून येणार होतो ना, सो आई आणि आबा थोडे घाबरले होते. मग मी त्यांना म्हटलं मी पोहोचलो ना की एखादा दगड वगैरे पत्रावर फेकून मारेन, मग आवाज होईल, मस्त मी समजून घ्या की मी पोहोचलो. सो त्यांच्यासाठी एक सिग्नल होता. वा सर, काय डोकं लावलंय हो तुम्ही. एकच नंबर आहे. थँक्यू. बरं तू बस आता इथे, खाली बस. आज मी काहीतरी स्पेशल आणलंय तुझ्यासाठी. आज माझ्याकडून तुला ट्रीट आहे. सर, हे सगळं कशासाठी आणलंय तुम्ही? म्हणजे मेणबत्ती वगैरे पण आणले? अरे कशासाठी म्हणजे काय, त्याच्या मागे पण कारण आहे. आज आपण कॅन्डल लाईट डिनर करणार आहोत. खरंच की काय? हो मग, सगळी तयारी झाली. चला आता पटापट जेवून घेऊया. मला तर खूप भूक लागली. माझ्या पोटात एकदम कावळ ओरडते. अहो सर, पण कोणीतरी आलं तर? कोण नाही येणार गे, ते पण खाली जेवत असतील ना. हां, चला सगळी तयारी झालेली आहे. चल सुरू. गरम गरम जेवण आहे, जेवून घे. जेवून घेऊया.
काय झालं? माझे हात झोंबतायत. अरे पण काय प्रॉब्लेम आहे सर? तुमचे हात झोंबतायत, माझे तर नाही झोंबत आहेत ना. एकटी मी दिन रात तरीही तू भोवती, हातात नाही हात तरीही तू सोबती. आणि मला स्वतःच्या हाताने काही करूच देणार नाही असं वाटतंय. ग्रेट. मग तर या चान्सचा फायदा घ्यायलाच हवा. मन धागा धागा सोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ. रोज बहाणे नवे शोधून मी थकते, तुझ्याच मागे मन येऊनही चुकते. क्षण आतुर आतुर झाले, रोज काहूर काहूर नवे, मन धागा धागा